हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण इतिहास विषयातील संमिश्र इतिहास या टॉपिकमधील काही वन लाइनर्स पाहणार आहोत. जर या आधीची व्हिडिओ तुम्ही पाहिली नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. तसेच जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्याच्या विषयाकडे. तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे साक्षीदार असलेले श्यामाप्रसाद न्यास बंदर कोलकाता येथे आहे. भारतीय नागरी सेवेत निवड झालेले पहिले भारतीय सत्येंद्रनाथ टागोर होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारत हस्तकला उद्योगांसाठी प्रसिद्ध होता. सत्यार्थ प्रकाश हे दयानंद सरस्वती यांनी लिहिलेले होते. नक्षलवादी चळवळीचा उगम 1967 मध्ये दार्जिलिंग, पश्चिम बंगाल येथील नक्षलबारी येथे झाला. लंडनमधील ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी केली होती. भारतीय सैन्याने हस्तक्षेप करून 1948 मध्ये हैदराबादचा तह घेतला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1920 मध्ये ताशकंद येथे झाली. दुर्गेश नंदिनी ही प्रसिद्ध कादंबरी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिली. चौधरी रहमत अली यांनी 1933 मध्ये पाकिस्तान हे नाव दिले. स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झालेल्या स्वतंत्र संस्थानांची संख्या 562 इतकी होती. पुढे पाहूया. पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रिया हंगेरी सेंट्रल पॉवर नावाच्या युतीचा भाग होते. पहिल्या महायुद्धात USSR ऑल लाईट पॉवर नावाच्या युतीचा भाग होता. वंदे मातरम नावाचे उर्दू दैनिक वृत्तपत्र लाला लजपत राय यांनी स्थापना केली. द बंगाल गॅझेट नावाचे भारतातील पहिले वृत्तपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी 1780 मध्ये प्रकाशित केले. 1829 ते 33 या काळात खासी उठाव झाला. पुढे पाहूया. दुसऱ्या महायुद्धात जनरल एरविन रोमेल यांना डेझर्ट फॉक्स हे टोपणनाव मिळाले. झारखंडमध्ये संताल बंड झाले. 1855 मध्ये जमीनदारी व्यवस्थेविरुद्ध सुरुवात झाली. 1857 मध्ये कलकत्ता, मुंबई, मद्रास विद्यापीठाची स्थापना झाली. पुढे पाहूया. वसाहतवादी राजवटीत भारतीय सैन्याच्या कमांडर इन चीफचे अधिकृत निवासस्थान शिमला येथे होते. 1943 मध्ये सातारा येथे स्वयंसेवक दल आणि गाव युनिट असलेले समांतर सरकार स्थापन करण्यात आले. पश्चिम बंगालमधील चंद्रनगरीची फ्रेंच वसाहत 1954 मध्ये भारतात विलीन झाली. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींनी 1906 ते 7 मध्ये आशियाई नोंदणी कायद्याविरुद्ध पहिला सत्याग्रह केला. सर जॉन मार्शल यांनी 1919 मध्ये सांची येथे पुरातत्व संग्रहालयाची स्थापना केली. दर्या दौलत बाग हे टिपू सुलतानचा उन्हाळी राजवाडा म्हणून ओळखले जाते. संताल विद्रोहानंतर म्हणजे 1855-56 नंतर संथाल परगणा भागलपूर व बीरभूम जिल्ह्यामधून वेगळे करण्यात आले. दख्खनचा शेतकरी उठाव 1875 मध्ये पुण्यात सुरू झाला. पुढे पाहूया. जानेवारी 1972 मध्ये इंडिया गेटच्या कमानीखाली अमर जवान ज्योती स्थापित करण्यात आली. तेलुगू भाषिकांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करत उपोषण करताना मृत्युमुखी पडलेल्या नेत्याचे नाव पोट्टी श्री रामुलू होते. सर्वोदल समाजाची पहिली परिषद मध्य प्रदेशात झाली. हैदराबादच्या संस्थानाविरुद्धच्या पोलीस कारवाईचे सांकेतिक नाव ऑपरेशन पोलो 1948 होते. इम्फाळची लढाई 1944 मध्ये ब्रिटिश व भारतीय सैन्याच्या मित्र राष्ट्रांनी जपानी सैन्याविरुद्ध जिंकली. तहजीबुल अखलाक हे एक नियमित मासिक सय्यद अहमद खान यांनी स्थापन केले होते. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कोलकाताचे बांधकाम लॉर्ड कर्झन यांनी केले होते. मसुदा समितीने फेब्रुवारी 1948 मध्ये भारतीय संविधानाचा पहिला मसुदा प्रकाशित केला. पुढे पाहूया. मोपलाह किंवा मुस्लिम शेतकऱ्यांनी केरळमध्ये एक शक्तिशाली जमीनदार विरुद्ध चळवळ निर्माण केली. शिक्षण व्यवस्थेत सुधारणांची शिफारस करण्यासाठी रॅले कमिशन 1902 मध्ये नियुक्त करण्यात आले होते. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. 1939 मध्ये पहिली अखिल भारतीय किसान सभा 1936 मध्ये लखनौ येथे स्थापन झाली. करारीत सेवेसाठी पात्र ठरलेले पहिले भारतीय सत्येंद्रनाथ टागोर होते. पुढे पाहूया.
मुस्लिम कट्टरतावादाला प्रतिसाद म्हणून 1915 हिंदू महासभेची स्थापना झाली. 1806 वेल्लोरचा शिपाई उठाव झाला. 1925 कानपूर येथील पहिल्या पक्ष परिषदेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. भारतात नियोजित आर्थिक विकास सुरू होण्यापूर्वी 1945 सादर केलेली योजना द पीपल्स प्लॅन होती. 1850 पश्चिम बंगालमधील रुशरा येथे पहिली ज्यूट मिल स्थापन करण्यात आली. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया हे राजा जॉर्ज पाचवा यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले. 1896 मुंबईत ब्युबिन प्लेगचा प्रभाव झाला. 1955 राजपथावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख पाहुणे जनरल मलिक गुलाम मोहम्मद होते. 12 एप्रिल 1927 अमृतसर येथे कीर्ती किसान पक्षाची स्थापना झाली. 1865 मुंबईचे पहिले महानगरपालिका आयुक्त आर्थर क्रॉफर्ड होते. मुंबईत पहिली कापड गिरणी 1854 स्थापन झाली. बांगलादेश 1971 पर्यंत पाकिस्तानचा भाग होते. 1920 जी.डी. बिर्ला व पुरुषोत्तम दास ठाकूरदास यांनी भारतीय औद्योगिक व व्यावसायिक काँग्रेसची स्थापना केली. पुढे पाहूया. कोहिमाची लढाई 1944 ब्रिटिश भारतीय सैन्य व रॉयल बर्जीज सैन्य यांच्यात लढली गेली. जेम्स मिल, स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ, यांनी भारतीय इतिहासाचे 3 कालखंडात विभाजन केले: हिंदू, मुस्लिम व ब्रिटिश. पुढे पाहूया. नवी दिल्लीतील इंडिया गेट हे पहिल्या महायुद्धात म्हणजेच 1914 ते 1919 दरम्यान मारल्या गेलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेले स्मारक आहे. राणी लक्ष्मीबाईचा विवाह राजा गंगाधरराव नेवलकर यांच्याशी झाला होता. मुंबईत गेटवे ऑफ इंडियाचा पाया 1911 घातला गेला. हजार दुवारी पॅलेस म्हणजे 12 कोठी पश्चिम बंगालमध्ये आहे. जवाहरलाल नेहरूनंतर 15 ऑगस्ट 1947 मध्यरात्री संसदेत भाषण करणाऱ्या वक्त्यांपैकी एक सर्वपल्ली राधाकृष्णन होते. हैदराबादचे संस्थान 1948 भारतीय संघराज्यात आणण्यात आले. कुडी अरसू हे तमिळ साप्ताहिक मासिक पेरियार E.V. रामास्वामी यांनी सुरू केले. भारतीय नागरी सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी 1886 एचिसन कमिशनची नियुक्ती करण्यात आली. नेहरू लियाकत करार 1950 झाला. बाल चरखा संघाची स्थापना 1930 इंदिरा गांधी यांनी केली होती. हम्पीचे अवशेष 1800 ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्नल मॅकेन्झी या ब्रिटिश अधिकाऱ्याने प्रकाशात आणले होते. द बेंगाली हे इंग्रजी साप्ताहिक होते जे 1862 गिरीशचंद्र घोष यांनी सुरू केले होते. बंगाली वृत्तपत्राचे संपादक सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. व्हॉइस ऑफ इंडिया वृत्तपत्र 1883 दादाबाई नौरोजी यांनी सुरू केले होते. मराठा हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेले साप्ताहिक इंग्रजी वृत्तपत्र होते. नवजीवन वृत्तपत्राचे संपादक महात्मा गांधीजी होते. खेरवार किंवा सफाहर चळवळ 1870चे दशक संथाल समुदायाशी संबंधित आहे. 19व्या शतकात गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्र पहिल्या महायुद्धानंतर बिहारमधील यादव, अहिर, कोयरी व कुर्मी या 3 प्रमुख मागास जातींच्या सदस्यांनी त्रिवेणी संघाची स्थापना केली. ऑक्टोबर 1925 मध्य प्रांतामध्ये मंत्रिपद स्वीकारणारे पहिले व्यक्ती श्रीपाद बलवान तांबे होते. पुढे पाहूया. सप्तक्रांती म्हणजे 7 क्रांतीची समाजवादी कल्पना राम मनोहर लोहिया यांनी मांडली होती. रेंझान लाची लढाई 1962 भारत व चीनमध्ये लढली गेली. लचित बोरफुकन हे अहोम सैन्याचे सेनापती होते. औद्योगिक क्रांती हा शब्द प्रथम अर्नॉल्ड टोयनबी यांनी वापरला. 1832 संथालांना वसाहत देण्यासाठी ब्रिटिशांनी दामिन ई कोहचे सीमांकन केले. 1832 दामिन ई कोह म्हणून सीमांकन केलेल्या जमिनीचा एक मोठा भाग संथालांची भूमी म्हणून घोषित करण्यात आले. USSRला रोखण्यासाठी 1947 ट्रुमन सिद्धांत जाहीर करण्यात आला. क्लेमेंट एटली यांनी 1948 पर्यंत भारतातून ब्रिटिश सैन्य माघार घेण्याची घोषणा केली. भारत पाकिस्तान सीमा निश्चित करण्यासाठी 1947 सीमा आयोगाचे अध्यक्ष सिरिल रेडक्लिफ होते. पुढे पाहूया. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीत
संन्यासी बंडाचा उल्लेख आहे. 1936 मध्ये ओरिसा बिहारपासून वेगळे झाले. लाला हरदयाल, भूपेंद्रनाथ दत्त व वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय हे झिमरमन योजनेशी संबंधित होते. सनातन धर्म रक्षक सभा कलकत्ता येथे होती. पुढे पाहूया. 1921-22 मध्ये केरळच्या मलबार समुद्र किनाऱ्यावरील शेतकऱ्यांनी एक मोठा उठाव केला, ज्याला मोपला उठाव म्हणून ओळखले जाते. कोया उठाव 1879-80 मध्ये पूर्व गोदावरी भागात झाले. गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी म्हणून ओळखले जातात. पुढे पाहूया. सोशल सर्व्हिस लीगची स्थापना मुंबईत नारायण मल्हार जोशी यांनी केली. 1947 मध्ये भारतात साक्षरता दर 12% इतका होता. 1875चे दख्खन दंगे महाराष्ट्रात झाले. बंगालचा दुष्काळ, ज्यामुळे 1/3 लोकसंख्येचा मृत्यू झाला, तो 1770 मध्ये झाला होता. पुढे पाहूया. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल बनणाऱ्या पहिल्या महिला सरोजिनी नायडू होत्या. द्विराष्ट्र सिद्धांताचे जनक सय्यद अहमद खान आहेत. 1820च्या दशकात हेनरी लुईस विवियन डेरोझिओ हे कलकत्ता येथील हिंदू कॉलेजमध्ये शिक्षक होते. पुढे पाहूया. ममता बॅनर्जी यांनी 1998 मध्ये तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. तृणमूल काँग्रेस 1998 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाली होती. पॅरिस इंडियन सोसायटी एक भारतीय राष्ट्रवादी संघटना 1905 मध्ये स्थापन झाली. चित्तरंजन दास हे सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरु होते. पुढे पाहूया. चित्तरंजन दास देशबंधू म्हणून ओळखले जात होते. राष्ट्रीयवादी चळवळीदरम्यान गोरा ही कादंबरी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली होती. महात्मा गांधीजी वय 78 वर्षे यांची 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे यांनी हत्या केली. पुढे पाहूया. लिबरल पक्षाच्या तिकिटावर ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवड झालेले पहिले भारतीय दादाभाई नौरोजी होते. सारे जहाँ से अच्छा हे गाणे मोहम्मद इक्बाल यांनी रचले होते. रवींद्रनाथ टागोर गुरुदेव म्हणून प्रसिद्ध होते. भारतीय स्वातंत्र्य सेनानी मातंगिनी हाजरा यांनी गांधीबुरी किंवा वृद्ध महिला गांधी असेही म्हटले जात असे. 1972 मध्ये जुल्फिकार अली भुट्टो व इंदिरा गांधी यांच्यात शिमला करार झाला. हैदराबादचे भारतात विलिनीकरण ऑपरेशन पोलोद्वारे झाले. पातरूडघाट उठाव हा शेतकऱ्यांच्या उठावाशी संबंधित आहे. पुढे पाहूया. सध्याचा भारतीय राष्ट्रध्वज पिंगली व्यंकय्या यांनी डिझाईन केला आहे. 1987 मध्ये चौधरी देवीलाल यांनी न्याययुद्ध चळवळीचे नेतृत्व केले. 23 मार्च 1757 रोजी फ्रेंच वसाहत चंद्रनगर ब्रिटिश नौदलाने ताब्यात घेतले. जपानने भारतावर आक्रमण केले, ज्यामुळे 1944 मध्ये इंफाळची लढाई झाली. पुढे पाहूया. 1832 मध्ये दामिन ए कोहला संथाळांची भूमी म्हणून घोषित करण्यात आले. 1947 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीने आर्थिक कार्यक्रम समितीची स्थापना केली. अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. रवींद्रनाथ टागोरांनी 1913 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. रवींद्रनाथ टागोर यांना 1915 मध्ये नाईटहूड ही पदवी देण्यात आली. अवधच्या विलिनीकरणानंतर 1856 मध्ये नवाब वाजिद अली शाह यांना पदच्युत करून कलकत्त्याला निर्वाचित करण्यात आले. गांधी स्मृती व दर्शन समितीची स्थापना सप्टेंबर 1984 मध्ये झाली. 1974 मध्ये झालेल्या रेल्वे संपाचे नेतृत्व जॉर्ज फर्नांडिस यांनी केले होते. पुढे पाहूया. गेटवे ऑफ इंडिया इंडो-सेरॉसेनिक शैलीत बांधण्यात आले होते. पुढे पाहूया. 4 घोडे व वाळूच्या दगडापासून बनलेला एक खांब असलेला 0 माईल स्टोन नागपूर येथे आहे. पुढे पाहूया. द अल हिलाल वृत्तपत्र मौलाना अबुल कलाम आझाद यांनी प्रकाशित केले होते. शक युगावर आधारित भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर 22 मार्च 1957 पासून ग्रेगोरियन कॅलेंडरसह स्वीकारण्यात आले. गडाधर चट्टोपाध्याय हे रामकृष्ण परमहंस यांचे नाव होते. पुढे पाहूया. 1907 मध्ये जर्मनमध्ये भिकारीजी कामा यांनी भारतीय राष्ट्र शिकवला. दुसऱ्या महायुद्धातील ॲक्सिस पॉवरमध्ये जर्मनी, जपान व इटली यांचा समावेश होता. व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत सामील होणारे पहिले भारतीय सत्येंद्र प्रसाद सिन्हा होते.
हैदराबादचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान होते. लंडनमधील पहिल्या गोलमेज परिषदेत ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडॉनल्ड होते. ब्रिटिश भारतातील प्रांतीय कायदेमंडळासाठी पहिली निवडणूक 1937 मध्ये झाली. पुढे पाहूया. स्वातंत्र्य कामगार पक्ष व अनुसूचित जाती महासंघाचे आयोजन डॉ. B.R. आंबेडकर यांनी केले होते. जवाहरलाल नेहरू हे प्रसिद्ध सेहगल धिल्लोन शाह नवाब खटल्यातील बचाव पक्षाच्या वकिलांपैकी एक होते. पुढे पाहूया. भारताची अधिकृत भाषा म्हणून हिंदीची वकिली केल्याबद्दल ज्या व्यक्तीचे स्मरण केले जाते ते पुरुषोत्तम दास टंडन होते. सिंगापूरची स्थापना सर स्टॅमफोर्ड रेफल्स यांनी केली होती. बालविवाह रोखण्यासाठी इंडियन सोशल कॉन्फरन्सने प्रतिज्ञा चळवळ सुरू केली. काशी विद्यापीठाची स्थापना 1921 वाराणसीमध्ये झाली. महात्मा गांधी, शिवप्रसाद गुप्ता व भगवान दास यांनी काशी विद्यापीठाची स्थापना केली. 15 ऑगस्ट 1947 नंतर भारतीय टपाल तिकिटावर झळकणारी पहिली भारतीय महिला मीराबाई होती. पुढे पाहूया. न्यू इंडिया हे साप्ताहिक वृत्तपत्र बिपिनचंद्र पाल यांनी सुरू केले होते. न्यू इंडिया हे दैनिक हे वृत्तपत्र ॲनी बेझंट यांनी सुरू केले होते. बॉम्बे क्रॉनिकल 1910 मध्ये वृत्तपत्र फिरोजशाह मेहता यांनी सुरू केले होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना 1909 मध्ये जमशेदजी टाटा यांनी बंगळुरूमध्ये केली. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.